2024 पूर्व परीक्षेला इतिहासामध्ये विचारलेला प्रश्न आहे. 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणाकडे होते? आणि पर्याय आहेत: 1. तात्या टोपे, 2. अजीमुल्ला खान, 3. नानासाहेब पेशवे आणि 4. मौलवी अहमदुल्ला शाह. हा प्रश्न फक्त 1857च्या उठावातील एका नेत्याचे नाव विचारत नाही, तर भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धातील एका महत्त्वाच्या केंद्राशी संबंधित आहे. 1857चा उठाव हा भारतीय इतिहासातील एक निर्णायक टप्पा मानला जातो. काही इतिहासकार याला शिपायाचं बंड म्हणतात, तर भारतीय इतिहासकार याला भारताचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध असं मानतात. या उठावाची अनेक केंद्रे होती: मेरठ, दिल्ली, झाशी, लखनौ, बरेली, फैजाबाद आणि कानपूर. आज आपण कानपूरच्या केंद्राबद्दल समजून घेऊयात. कानपूरमध्ये उठावाची पार्श्वभूमी कशी होती? तर पेशवाई संपुष्टात आल्यानंतर दुसरे बाजीराव पेशवे यांना ब्रिटिशांनी पेन्शन मंजूर केली होती आणि त्यांचे दत्तक पुत्र होते नानासाहेब पेशवे. जेव्हा दुसरे बाजीराव यांचे निधन झाले तेव्हा नानासाहेबांनी ही पेन्शन सुरू ठेवण्याची मागणी केली, परंतु ब्रिटिशांनी ही मागणी नाकारली. लॉर्ड डलहौसीच्या धोरणामुळे आणि ब्रिटिशांच्या अन्यायकारक वागणुकीमुळे नानासाहेबांच्या मनात असंतोष निर्माण झाला आणि 1857च्या उठावाची संधी मिळताच त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्षाचा मार्ग स्वीकारला. कानपूर उठावात नानासाहेबांची भूमिका काय होती? तर जून 1857मध्ये कानपूर येथे उठाव सुरू झाला. भारतीय सैनिक आणि स्थानिक जनता मोठ्या प्रमाणावर नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र आली. नानासाहेबांनी स्वतःला पेशवा म्हणून घोषित केले आणि कानपूरमध्ये ब्रिटिश सत्तेला मोठे आव्हान उभे केले. काही काळासाठी कानपूरवरील ब्रिटिशांचे नियंत्रण संपुष्टात आले आणि त्यामुळे नानासाहेब हे 1857च्या उठावातील प्रमुख नेत्यांपैकी एक बनले. नानासाहेब पेशवे कोण होते? तर नानासाहेब पेशवे यांचे मूळ नाव धोंडूपंत. ते दुसरे बाजीराव पेशव्यांचे दत्तक पुत्र होते. ब्रिटिशांनी पेन्शन नाकारल्यानंतर त्यांच्यामध्ये ब्रिटिशांच्या विषयी तीव्र असंतोष निर्माण झाला. 1857च्या उठावात त्यांनी कानपूरचं नेतृत्व केलं आणि ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान दिले. उठाव अपयशी झाल्यानंतर ते नेपाळकडे गेल्याचे मानले जाते आणि त्यानंतर त्यांच्या जीवनाबद्दल ठोस अशी माहिती उपलब्ध नाहीये. परीक्षेसाठी लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी: कानपूरचा उठाव नानासाहेब पेशव्यांनी केला. झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई यांनी उठाव केला. दिल्ली बहादूर शाह जफर, लखनौमध्ये बेगम हजरत महल आणि बिहारमध्ये कुंवर सिंग. आता इतर पर्यायांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. पर्याय 1 आहे तात्या टोपे. अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ इथेच होतो, कारण तात्या टोपे हे देखील नानासाहेबांचे निकटचे सहकारी होते. मात्र प्रश्न विचारतो आहे, कानपूरचे नेतृत्व कोणाकडे आहे? कानपूर उठावाचे नेतृत्व नानासाहेबांकडे होते. तात्या टोपे हे त्यांचे सेनानी आणि लष्करी रणनीतिकार होते आणि म्हणूनच हा पर्याय या ठिकाणी चुकीचा ठरतो. तात्या टोपे यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघूयात. तात्या टोपे यांचे मूळ नाव रामचंद्र पांडुरंग टोपे. 1857च्या उठावातील सर्वात कुशल आणि लष्करी नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. उठाव अपयशी झाल्यानंतरही त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध गुरिल्ला पद्धतीने युद्ध किंवा लढा सुरू केला. राणी लक्ष्मीबाईसोबत त्यांनी अनेक मोहिमा केल्या. ब्रिटिशांना जवळपास 2 वर्ष त्यांनी सळो की पळो करून सोडले. 1859मध्ये त्यांना पकडण्यात आले आणि त्यांना फाशी देण्यात आली. पर्याय 2 आहे अजीमुल्ला खान. अजीमुल्ला खान हे नानासाहेबांचे अत्यंत विश्वासू सल्लागार. मात्र कानपूर उठावाचे नेतृत्व यांच्याकडे नव्हते आणि त्यामुळे हा पर्याय देखील चुकीचा ठरतो. अजीमुल्ला खान हे कोण होते? तर अजीमुल्ला खान हे एक कुशल मुत्सद्दी आणि राजकीय सल्लागार. नानासाहेबांच्या वतीने ते इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी ब्रिटिश सरकारकडे पेन्शनचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळाले नाही आणि त्यामुळे त्यांच्यामध्येही ब्रिटिशांच्या विषयी असंतोष निर्माण झाला. 1857च्या उठावाच्या नियोजनामध्ये त्यांनी महत्त्वाची अशी भूमिका बजावली आणि म्हणूनच परीक्षेत अजीमुल्ला खान आले तर नानासाहेबांचे सल्लागार हे लक्षात ठेवावं. मौलवी अहमदुल्ला शाह. मौलवी अहमदुल्ला शाह हे 1857च्या उठावातील प्रभावी नेत्यांपैकी एक होते. मात्र त्यांचा संबंध कानपूरशी नसून प्रामुख्याने अवध आणि फैजाबाद या परिसराशी होता आणि म्हणून या ठिकाणी हा पर्याय देखील चुकीचा ठरतो. मौलवी अहमदुल्ला शाह हे धार्मिक नेते आणि स्वातंत्र्यसैनिक होते. 1857च्या उठावामध्ये त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध जनतेला एकत्र केलं. विशेषतः अवध प्रदेशामध्ये त्यांचा मोठा प्रभाव होता. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना उठावातील सर्वात धोकादायक नेत्यांपैकी एक मानलेलं होतं. त्यांच्या प्रभावी भाषणामुळे हजारो लोक उठावात सहभागी झाले होते. मित्रांनो, 1857च्या उठावामध्ये कानपूर हे एक महत्त्वाचं केंद्र होतं आणि त्या केंद्राचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांच्याकडे होते.
ब्रिटिशांनी पेन्शन नाकारल्यामुळे निर्माण झालेला असंतोष, पेशवाईच्या गौरवशाली परंपरेच्या भावना आणि स्वातंत्र्याची आकांक्षा यामुळे नानासाहेब 1857च्या संघर्षातील एक प्रमुख नेते बनलेले आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नानासाहेब पेशवे. लक्षात ठेवण्यासारख्या काही ट्रिक्स. कानपूरचा नाना, झाशीची राणी आणि दिल्लीचा बादशहा. कानपूर नानासाहेब पेशवे, झाशी राणी लक्ष्मीबाई, दिल्ली बहादूर शाह जफर आणि लखनौ बेगम हजरत महल. यावरून हा प्रश्न परीक्षेमध्ये अजिबात चुकणार नाही.